विधानसभा निवडणुका अजून जाहीर व्हायच्या असल्या तरी प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वंचित बहुजन आघाडीचे मात्र उमेदवार काही घोषित केलेले आहे आणि त्यामध्ये एक आहे दक्षिण पश्चिम नागपूरमधून विनय भांगे यांना उमेदवारी जी आहे ते प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली। विनय भांगे आपल्यासोबत आहे, काय सांगाल? तुमची उमेदवारी जाहीर केलेली आहे, कशा प्रकारे तुम्ही लढाई देणार आहे? कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात तुम्ही त्यांच्या विरोधात लढणार। नमस्कार। सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बहुजनांचे उद्धारकर्ता कैवारी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी माझ्यावर विश्वास करून मला दक्षिण पश्चिम विधानसभामधून मला उमेदवारी जाहीर केली आहे। त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचे मी आशीर्वाद असे मानतो। आणि दुसरं बाळासाहेबांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पूर्ण ताकदीने मी लढणार आहे। आणि प्रस्थापितांना या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा भीमपुत्र आता मैदानात आहे आणि त्याचप्रकारे आज आपण इकडे दीक्षाभूमीला उपस्थित आहात। आपण बघत असाल आतमध्ये आम्ही दीक्षाभूमी, माझे दीक्षाभूमी, स्वच्छभूमी असे सगळं उमेदवारी जारी होण्याच्या अगोदरच आम्ही याचा कार्यभार सांभाळलेला आहे। आणि इकडे आम्ही आज स्वच्छ दीक्षाभूमी मोहीमच्या अंतर्गत आम्ही पेंटिंग इकडनं आपण बघत असाल पेंटिंग करत आहोत। तर या पेंटिंग अभियानला आम्ही एक सांगा, दक्षिण पश्चिम मतदारसंघ हा नागपुरातील एक हाय प्रोफाईल मतदारसंघ समजला जातो। तुम्ही कशा प्रकारे या मतदारसंघामध्ये तयारी केलेली आहे आणि कशा प्रकारे तुमची लढत राहणार? आपली तयारी जोरदार चालू आहे। आपण नक्कीच रणांगणात भेटूया आणि आपल्याला उत्तर, आता इकडे बॅनर वॉर चालू आहे, आपल्याला उत्तर बॅनरमध्ये भेटेल। ठीक आहे, नमस्कार। नक्कीच यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आता उत्तर जे आहे ते मैदानातच दिलं जाईल अशा प्रकारे विनय भांगे सांगतात। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।